हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण घर नवीन असताना कोणकोणते स्वच्छता नेहमी करत राहिल्या आणि कशा प्रकारे करत राहिल्या तर आपलं घर कायम स्वच्छ राहतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर अगदी मी सोप्या रीतीने घरातलं क्लिनिंग दाखवते. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण पाहायचं आहे बाथरूम. तर बाथरूम काहींच्या फ्लोरिंगवर किंवा साईडच्या टाईल्सवर खूप थर असतात. खराब होतं बाथरूम. तर सुरुवातीला तुमचं घर नवीन असतानाच तुम्ही जर नेहमी बाथरूमची स्वच्छता ठेवली तर तुमच्या बाथरूमवर कधीच घाणेरडे थर जमणार नाही. अगदी बोरिंगचं पाणी असेल तर याआधी पण मी माझ्या जुन्या घरातलं तुम्हाला दाखवलेलं आहे बाथरूम. जवळजवळ 12 वर्ष माझं बाथरूम आणि पूर्ण घर तसं स्वच्छ होतं. तर याच प्रकारे पहिल्यापासून जर स्वच्छता करत राहिली तर आपलं बाथरूम कायम स्वच्छ राहतं. तर मी इथे तुम्ही कुठलंही डिटर्जंट किंवा मग सोप किंवा फ्लोरिंग क्लिनिंग लिक्विड यूज केलं बाथरूम क्लिनिंगला रोजच किंवा एक दिवस ॲड करून करा तर तुमचं बाथरूम कायम स्वच्छ राहील. तर इथे मी आधी लॉंग हँडल जो ब्रश होता, जो मी आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला, त्याने आधी ब्रश करून साफ करून घेतलं. त्याच्यानंतर खराटा हा प्लास्टिकचा असतो माझ्याकडे कायम, त्याने साफ केलं आणि मग त्याच्यानंतर वायपरने आपण असं क्लीन करायचं. तर नेहमी तुम्ही बाथरूम असं स्वच्छ करत राहाल तर तुमचं बाथरूम कायमच स्वच्छ राहणार आहे. बाथरूमचं फ्लोरिंग आपण करतो तसंच साईडच्या 2 फुटापर्यंतच्या किंवा 2.5 फुटापर्यंतच्या टाईल्स पण क्लीन करत राहायच्या आहेत आपण कायम. तर अशा प्रकारे आपण कायम बाथरूम स्वच्छ ठेवू शकतो. बरेच वेळा घरातले नळ असतात त्याच्यावर क्षारांचे थर साचलेले असतात. तर हे नळ नवीन असतानाच आपण स्वच्छ करायला पाहिजे. आमचा पण हा फ्लॅट बरेच दिवस बंद होता त्याच्यामुळे नळावर थोडंसं म्हणजे डलनेस आलेला आहे. तर मी हे नळ आता स्वच्छ करायला घेते. बरेच दिवसापासून मला क्लिनिंगला वेळ नव्हता मिळालेला कारण सामान वगैरे लावायचं होतं, म्हणून मी आता हे क्लिनिंग अशा प्रकारे करायला घेतलेलं आहे. तर कोलगेट मी घेतलेलं आहे घासणीवर आणि नळाला ते आधी लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित सगळ्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. तर नळ तुम्ही जर असे कायम क्लीन करत राहाल तर चांगलं स्टीलच्या भांड्यांसारखे नळ अगदी चकचकीत तुमचे राहणार आहेत. तर मी फक्त कोलगेट घेतलेलं आहे. हे मी नळांचं डीप क्लिनिंगच दाखवते. रोज नुसतं तुम्ही अगदी पाणी लावून डिटर्जंट लावून धुवून नळ घेतले तरी तुमचे नळ कायम स्वच्छ राहणार आहेत किंवा तुम्ही पुसत राहा फडक्याने नेहमी. नळ कधीच खराब होत नाहीत, मग कुठलंही पाणी असू दे. पहा या प्रकारे मी नळ चोळून घेतलेले आहेत. घरातले प्रत्येक नळ आपण जर आठवड्यातून एकदा असे करत राहिलो तर घरातले सगळे नळ स्वच्छ राहतील. तर धुवून घेतलेलं आहे मी घासून, तर नळ अगदी चकाचक झालेला आहे. तुम्ही पाहिलेलं का आधी कसा होता तो. तर साईडचा थोडा एरिया पण अगदी नळाच्या बाजूचा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि नळ झाले चकाचक. आता एक सुकं मी फडकं घेतलेलं आहे कोरडं आणि मग त्याने हे नळ पुसून कोरडे करायचे आहेत. मग नळ इतके सुंदर छान आणि चकचकीत राहतात. पहा तुम्ही आधीमधला आणि आत्तामधला फरक बघायलाच. तर नळ आपले चकचकीत झालेले आहेत इकडे. तर अशा प्रकारे घरातले सगळे नळ आपण चकचकीत करू शकतो. फक्त थोडासा वेळ आपण त्यासाठी काढला पाहिजे. नळांनंतर घरातला महत्त्वाचा भाग म्हणजे आपले स्विच बोर्ड. तर इथे पहा माझ्या मध्ये काम सुरू होतं तर स्विच बोर्ड कारागिरांचा हात वगैरे लागून थोडे खराब झाले, धूळ उडलेली आहे. तर ते स्वच्छ करायला घेतलेले. तर स्विच बोर्ड पण तुम्ही कायम स्वच्छ ठेवा. तर इकडे मी कोलगेट टूथपेस्ट घेतलेली आहे. आता आपल्या घरात किती बोर्ड आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे तयार करा. तर थोडीशी मी घेतलेलं आहे. माझे 2-3च बोर्ड खराब झालेले होते तर त्याच्यात मी डिशवॉश लिक्विड पण टाकलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचे थेंब टाकायचे आहेत. आता एखाद टूथब्रश घ्या आणि मग मिक्स करून घ्या हे सगळं. तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. खूप असं डिशवॉश लिक्विड टाकू नका, थोडंसं टाका. आता हे काम करण्याआधी मेन स्विच बंद करायचं आहे, पायात चप्पल घालायची म्हणजे आपण अगदी सेफ झालो आहेत. तर आता आपण खाली जर काय असेल, आता माझा जसा इथे सोफा आहे तर फडकं वगैरे टाकून घ्या. महत्त्वाची कोणती खाली वस्तू असेल स्विच बोर्डच्या खाली. तर आता हे आपण जे बनवलेलं मिक्सचर आहे ते अप्लाय करून घ्यायचं आहे. आपण आधीच मेन स्विच बंद केलेलं आहे आणि पायात चप्पल घातली त्याच्यामुळे आपण सेफ आहोत. तर आता आपण अप्लाय करून घेतो आहेत सहज. आणि असं पण टूथब्रश प्लास्टिकचं आहे त्याच्यामुळे काय धोका नाही आहे आपल्याला. तर या प्रकारे अगदी थोडासा जोर देऊन आपण क्लीन करायचं आहे.
तर सगळीकडे आधी लावून घ्यायचं आहे आणि जिथे काळपट भाग असेल तिकडे चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आता काही ठिकाणी इथे माझ्या स्विचबोर्डवर कलर उडलेला होता, म्हणून मी ही अशी घासणी आहे प्लॅस्टिकची, तर पफ ती घेतलेली आहे आणि त्याने मी तो कलर पण निघून गेलेला आहे. व्हाईट कलर होता त्याच्यावर उडलेला आणि तो डार्क झालेला, तर ते पण मी घेतलेलं आहे. दुसरं कुठलीच घासणी घेऊ नका, नाही तर स्विचबोर्डला स्क्रॅचेस पडतील. तशा प्रकारे अगदी क्लीन झालेला आहे. आता आपण कुठलं पण तुम्ही ओलं फडकं घ्या, तर त्याने पुसून काढायचं आहे. तर स्वच्छ झालेला आहे स्विचबोर्ड आपला, क्लीन झालेला आहे. अशा प्रकारे 2-3 वेळा तुम्ही फडकं क्लीन करून घेतलं आणि नंतर कोरडं फडकं फिरवलं तरी एकदम क्लीन होऊन जातो. तर आधीचा स्विचबोर्ड आणि आत्ताचा स्विचबोर्ड याच्यातला तुम्हाला फरक जाणवत असेल, किती अगदी क्लीन आणि स्वच्छ पांढरा झाला आहे. पुढची स्वच्छता आहे आपला दरवाजा आणि उंबरठा. तर उंबरठा क्लीन करणं हे आपलं रोजचं काम झालंच पाहिजे. सकाळी उठल्यावर किंवा तुम्ही आंघोळ केल्यावर हा उंबरठा आणि दारातला थोडा पुढचा भाग पुसलाच पाहिजे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन वगैरे करा तुम्ही, चांगली गोष्ट आहे, पण फक्त त्याच दिवशी पुसायचं असं नाही, तर उंबरठा तुम्ही सकाळी उठल्यावर रोज पुसत जा. खूप शुभ असतं ते, दारातली निगेटिव्हिटी जाते आणि उंबरठा म्हणजे आपल्या घराची मेन एंट्री असते आणि तिथे आपल्याला पॉझिटिव्हिटीच पाहिजे, म्हणून ती नेहमी स्वच्छ ठेवायची. आता घरातली मुख्य स्वच्छता तर किचनमध्ये पाहिजेच. तर किचन ओटा आपण वरवर पुसतो, पण कोपरे असे मधले गॅप असतात ते आपल्याच्याने नेहमी स्वच्छ नाही होत. तर आठवड्यातून एकदा तरी आपण याचं ओट्याचं डीप क्लिनिंग केलं पाहिजे. तर पहा, मागे पण उडलेलं असतं, ते आपण बहुतेक वेळ घेतो, पण कुठेतरी कणकण राहिलेलेच असतात, तर ते आपल्याला स्वच्छ केले पाहिजेत. गॅसची जी शेगडी असते ती स्वच्छ झाली पाहिजे. तर काय करायचं, आपण एखाद दिवस असा काढायचा का अगदी सहज सोप्या रीतीने मी दाखवते का गॅसची शेगडी कशी स्वच्छ करायची. अगदी तुम्हाला खूप असं डीप क्लिनिंग करायची गरज नाही. तर पहिल्यांदा आपण सगळं ओट्यावरचं बाजूला ठेवायचं. गॅस शेगडीचे जे असे स्टँड वगैरे आहेत ते काढून घ्यायच्या, प्लेट्स काढून घ्यायच्या, ओटा रिकामा करायचा आणि त्याच्यानंतर फक्त डिशवॉश लिक्विड आपण या स्क्रबरवर घ्यायचं आणि ते फिरवायचं ओलं करून. इतकं क्लीन आणि स्वच्छ निघेल. नेहमी तुम्ही सुरुवातीपासूनच जर असं करत राहिलं तर तुम्हाला अगदी खूप डीप क्लिनिंगची गरज नसते. शेगडी तुमची कायम अगदी स्वच्छ राहील. तरी पण या शेगडीचा एक माझा व्हिडिओ आहे डीप क्लिनिंगचा, ज्यांची खराब झाली असेल त्यांच्यासाठी, तर तो नक्की बघा तुम्ही आणि त्याप्रमाणे शेगडी क्लीन करा. तर आता ओटा पण आत्ता माझा या घरातला ओटा पांढरा आहे, त्याच्यामुळे मला खूप स्वच्छता ठेवायला लागते. जरा पण काय पडलं का दिसतं त्याच्यावर, फक्त पाण्याचे डाग तेवढे दिसत नाही, ते ब्लॅकवर जास्त दिसतात. तर तरी पण हे क्लिअर करायला लागतं, कारण दिसत नाही म्हणजे आपण स्वच्छ करायचं नाही असं नाही होत, म्हणून वरचेवर ही स्वच्छता आपण केली पाहिजे. आता मी स्क्रबरने तर छान लिक्विड सोपने साफ करून घेतलं. आता एखादं छान असं कपडा घ्यायचा आहे, तो पिळून घ्यायचा आहे आणि मग त्या गॅसच्या शेगडीवरून फिरवायचं आहे. अगदी पहा किती क्लीन झालेली आहे स्टीलची ही गॅसची शेगडी. माझी जुनी आधीचीच आहे, तीच या फ्लॅटवर मी आणलेली आहे. तर झालेलं आहे क्लीन. त्याच प्रकारे बाकीचं पण किचन काउंटर टॉप आपण क्लीन करून घ्यायचं आहे. साईडच्या वरच्या टाईल्स पण साफ करून घ्यायचे आहे. पहा किती स्वच्छ झालेला आहे. नवीन आहे, मला माहिती आहे, कबूल आहे का तो स्वच्छच आहे, पण तरी पण तो सुरुवातीपासून जर स्वच्छ ठेवला तर कायम असाच नवीनच्या नवीन दिसेल. पहा किचन किती स्वच्छ दिसत आहे. किचन ओटा आपण नेहमी स्वच्छ करतो, पण सिंक आहे ते वरच्यावर आपण क्लीन केलंच पाहिजे, कारण त्याला पाण्याचे पहा साईडला असे डाग येतात. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, आठवड्यातून एखाद वेळेस किंवा मग 15 दिवसातून तुम्ही काय करायचं, स्क्रबर घ्यायचं. तर हे जे स्क्रबर आहे ते तारेचं नाही आहे, प्लॅस्टिकचंच आहे, पण थोडंसं असं रफ आहे, त्याच्यामुळे छान होऊन जातं. तर मी कोलगेट घेतलं आहे, त्याच्यावर डिशवॉश लिक्विड टाकलं आहे आणि आता डाग लागलेलं, पाण्याचे डाग लागलेलं हे आपलं सिंक आहे, किचन सिंक, तर ते साफ करून घ्यायचं आहे. तर त्याच्याचबरोबर आपले जे नळ असतात तिकडे, तर ते पण तेव्हाच क्लीन करायचे, म्हणजे नळ पण अगदी स्वच्छ राहतात. पण नळाला आपण सॉफ्ट जे स्क्रबर असतं त्याने करायचं, नाही तर रफने त्याला स्क्रॅचेस पडतील. तर अशा प्रकारे सिंक आणि नळ आपण वरचेवर साफ केले पाहिजे. अगदी सिंक स्वच्छ तर किचन अख्खं स्वच्छ राहतं, कुबट वास येत नाही. आणि घासण्या पण नेहमी या स्वच्छ धुवून ठेवायच्या. तर धुतल्यानंतर हे सुद्धा आपण फडक्याने स्वच्छ पुसायचं. एक सुकं फडकं फिरवलं तरी चालेल, कोरडं फडकं फिरवलं तरी चालेल. अगदी किचन पहा चकाचक झालेलं आहे किचन सिंक.
तर कुठेच पाण्याचा डाग राहिलेला नाही. त्याच्यानंतर वॉश बेसिन, तर नेहमी आपण सकाळी उठल्याबरोबर वॉश बेसिन जवळ येतो, तोंड धुतो, तर ते नेहमी कायम स्वच्छ पाहिजे. तर हे वॉश बेसिन आहे ना, हे रोज डिटर्जंटने तुम्ही नुसतं साफ केलं तरी चालेल. आणि मग आठवड्यातून 2-3 वेळा असं साईडच्या टाईल्स वगैरे साफ करा. रोज केल्या तर खूपच छान, पण तुम्हाला वेळ नसेल, ऑफिस गोईंग असाल, तर तुम्ही रोज फक्त आतला भाग साफ करा आणि साईडचा भाग एक 3 ते 4 दिवसात साफ करत जा, नळ स्वच्छ करत जा. कायम तुमचं हे बेसिन नव्यासारखं राहील. तुम्ही माझ्या जुन्या घरातलं पाहिलं असेल, ते पण स्वच्छ तसंच कायम राहिलं. अगदी आम्ही फ्लॅट सोडला तरी ते अजून तसंच स्वच्छ आहे. तर अशा प्रकारे या आपण स्वच्छता कायम हात फिरवत राहिलं तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि या स्वच्छ झाल्याच पाहिजे नेहमी. तुम्ही तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा सावकाशपणे इंटरेस्ट घेऊन वेळ मिळेल तसा वेळ काढून स्वच्छ करत राहा. तुमचं घर तुम्हालाच आवडेल, तुमचं घर कायम स्वच्छ राहील आणि तुमच्या घरात नक्की लक्ष्मी नांदत राहील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.